एमआयडीसी परिसरात तलवारीसह दहशत माजवणाऱ्यावर कारवाई. चंदनझिरा पोलिसांनी 2 धारदार तलवारी केल्या जप्त. आज दिनांक 19 रोजी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील एमआयडीसी परिसरात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणासह चंदनझिरा भागात तलवार बाळगणाऱ्या एका बाल अपचारीवर चंदनझिरा पोलिसांनी धडक कारवाई करत 2 धारदार तलवारी जप्त केल्या. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचं स्वागत केलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 18 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एमआयडीसी भागात एक युवक अवैधरित्या तलवार हातात घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली. माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ एमआयडीसी परिसरातील आयकॉन स्टील चौकात दाखल झाले. यावेळी आरोपी सय्यद साबेर सय्यद निसार वय वर्ष 22 राहणार नूतन वसाहत जालना हातात धारदार तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण करताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील तलवार जप्त केली. या प्रकरणी पोलीस अंमलदार रवी देशमुख यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्यान्वये कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार प्रशांत देशमुख करत आहेत. दरम्यान 17 मे रोजी चंदनझिरा भागातील पद्मावती नगर इथं बाल अपचारीकडे तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकानं कारवाई करत संबंधित बाल अपचारीच्या ताब्यातून एक धारदार तलवार जप्त केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संतोष वनवे करत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक मारिया स्कॉट, पोलीस उपनिरीक्षक सय्यद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसूब वेताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रवींद्र देशमुख, सागर खैरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.